एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असतानाच एक बैठक ज्याची प्रामुख्याने चर्चा झाली ती म्हणजे विरोधी खासदारांनी घेतलेली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। आणि इकडेही मुद्दा महत्त्वाचा अर्थातच होता तो म्हणजे मतदारसंघातल्या समस्या या संदर्भात मांडण्यात आलेल्या आहेत आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठका होत नाहीत, निधी मिळत नाही अशी तक्रार मग मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। खासदारांना केवळ 5 कोटींचा निधी मिळतो अशी खंतही व्यक्त करण्यात आली। पूर्वी केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी अशा बैठका व्हायच्या, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अशा बैठका होत नाहीत हे खासदारांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले। यावेळी 13 खासदार उपस्थित होते। यावेळी सुरेश म्हात्रे, अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, शाहू महाराज छत्रपती, प्रतिभा धानोरकर, डॉक्टर प्रशांत पडोळे, बजरंग सोनावणे, शोभा बच्छाव, बळवंत वानखेडे, विशाल पाटील या खासदारांनी मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला। आता खासदारांना जेमतेम 5 कोटी निधी मिळतो। सर्वसामान्य माणसाला याची कल्पना नसते की हा निधी कशासाठी वितरित करायचा आहे तो। आणि आम्हाला बंधन आहेत की बांधकाम केलं पाहिजे। त्यांनी इंग्रजीमध्ये परमनंट ड्युरेबल ॲसेट तयार करायचं आहे। आता मुंबईसारख्या शहरामध्ये लोक आमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी येतात, चाळीच्या दुरुस्तीला द्या, ह्याला द्या, त्याला, आणि मग त्यांना कळतं खासदार देऊ शकत नाही, मध्ये नाराजी व्यक्त करतात। ह्या निधी आम्हाला जिल्हा नियोजनकडनं मिळाला हवा, पण तो जिल्हा नियोजनमध्ये जे नगरसेवक नाहीत, जे माजी नगरसेवक, माजी खासदार, अशा लोकांना पैसे दिले गेले आणि तेही खासदारांपेक्षा अधिक दिले गेले। त्याची एक तक्रार सगळ्यांनी केली।